आपला सोयाबीन रस्सा तयार आहे। नमस्ते, मी शैलजा's किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सोयाबीनचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, हे बघा, मी ना छोटे सोयाबीन घेतले। हे छान, ह्याचा रस्सा खूप छान होतो। आपण रेग्युलर ते मोठे वापरतो ना, तर हे तुम्ही एकदा वापरून बघा। हे एक वाटी घेतलेत मी सोयाबीन, एक वाटी, एक छोटा टोमॅटो, एक मध्यम आकाराचा कांदा, पाववाटी ओलं खोबरं, पाववाटी सुकं खोबरं, एक चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा हिंग, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, एक चमचा लाल तिखट, एक चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे धने जिरं पावडर आणि थोडासा कढीपत्ता। आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा हे सोयाबीन आहेत ना, ते असे पाण्यात टाकून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक उकळी काढून घ्यायची। फक्त एक उकळी काढून झाली की नंतर मग चाळणीमध्ये ओतून ठेवायची। आणि नंतर आपल्याला टोमॅटो बारीक कापून घ्यायचा, कांदा जाडसर कापून घ्यायचा, टोमॅटो पण जाडसर कापायचा, कांदा पण जाडसर कापायचा, आणि ओलं खोबरं, सुकं खोबरं, आलं, लसूण, हे एवढं साहित्य आपल्याला पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। हे बघा, असं मी भाजून घेतलंय। आता हे मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेणार, तेव्हा मी कोथिंबीर टाकणार आहे वाटताना। आता हे बघा, मी सोयाबीन 2 ग्लास पाणी घेऊन पहिल्यांदा धुतले स्वच्छ, आणि मग 2 ग्लास पाणी घेऊन थोडंसं पाव चमचा मीठ टाकून एक चांगली उकळी काढून घेतली, आणि नंतर मग मी खाली टोप ठेवून त्याच्यावर चाळणी ठेवली आणि त्याच्यात ते ओतून घेतले सगळे, पूर्ण पाणी निथळून गेलं। आता हे बघा, तुम्हाला जर लगेच करायचे असतील ना, तर मग काय करा, थंड पाणी ओतलं तरी चालेल। समजा टाइम असेल करायला तर पूर्ण थंड होऊ दे आणि मग अशी दाबून घ्यायची व्यवस्थित, आणि मग डिश मध्ये काढून घ्यायची। आता आपण कढई ठेवली आहे, कढईमध्ये मी थोडंसं 2 चमचे तेल टाकते, 2 ते 3 चमचे तेल चांगलं गरम झालंय। आता सोयाबीन आपल्याला तेलामध्ये हलकीशी परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली आहे, जरा थोडेसे परतून घेऊया, म्हणजे ते रानूची चव लागते ना, तर ती लागणार। आपण मग अशी कांदा, खोबरं, लसूण, आलं हे सगळं भाजून घेतलं, पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं। टोमॅटो पण एक घेतला होता, छोटा टोमॅटो, तो पण टाकायचा त्याच्यात। ते सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित, पूर्ण थंड झालं की मग मिक्सरला लावून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। तर हे वाटण मी तयार केलं, हे बघा, असं एवढं असं करायचं, छान बारीक करून घ्यायचं। ते जरा छान असं परतून घ्यायचे व्यवस्थित, गॅसची फ्लेम हाय ठेवूनच करायचं। हे छोटे सोयाबीन आहे ना, खूप छान लागते ह्याची टेस्ट, म्हणजे आपण रस्सा बनवलं किंवा सुकं बनवलं तरी पण छान लागते चव, म्हणजे मोठ्या सोयाबीन पेक्षा ह्याची टेस्ट खूप चांगली लागते। असं जरा चांगलं परतून घ्यायचे। आता मी गॅसची फ्लेम लो करून हे काढून घेते। आता मी अजून 2 चमचे तेल घेते। आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले टाकून घेऊया। गॅसची फ्लेम लो ठेवायची, हिंग, गॅसची फ्लेम लो ठेवायची, आणि आता आपले मसाले सगळे जळतील। लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने जिरे पावडर, कढीपत्ता। तुम्हाला जर समजा फोडणीमध्ये पण कांदा टाकायचा असेल ना, तर तुम्ही टाकू शकता। आता आपली फोडणी करते ना, म्हणून आता आपण पहिल्यांदा हे सोयाबीन टाकून घेऊया। हे 2 मिनिटं चांगले परतून घेऊया। थोडंसं अगदी 1 चमचा पाणी ओतते आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवते, आणि झाकण काढून घेते। उकळवले ना हे सोयाबीन, तेव्हा थोडंसं मी पाव चमचा मीठ टाकलेलं। आता मी 1 चमचा मीठ घेतलंय, छोटा 1 चमचा, ते टाकून घेऊया, परत छान परतून घेऊया। आता गॅसची फ्लेम हाय करते, आणि हा जो आपण मसाला वाटून घेतला ना,
कांदा, खोबरा, लसूण टाकून घ्यायचा, व्यवस्थित परतून घेऊया. नंतर हे बघा कसुरी मेथी घेतली 1 चमचा ना, ते आपण अशी हातावर घ्यायची आणि अशी कुस्करून टाकायची. आता हे जे मिक्सर मध्ये मी वाटून घेतलं ना खोबरं, त्याच्यातच पाणी घेतलं आणि मग ते पाणी आता ह्याच्यात ओतते. थपथपीतच करायचंय मला, जास्त पातळ नाही करायचंय. मग थोडं मसाला शिजायला हवं ना चांगला, थोडंसं अजून ओतते पाणी, बस. तर एक चांगली उकळी येऊ दे, मग मी गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेणार. बघा आता तुम्हाला हे असं दिसतंय ना, तर आता समजा तुम्हाला घट्ट हवंय की नाही, तर एवढं असताना तुम्ही बंद करा. नाहीतर मग काय आपल्याला पाहिजे तेवढं घट्ट आपण झालं आणि गॅस बंद केला तर ते अजून घट्ट होतं मातीच्या भांड्यामध्ये. हे जरा लक्ष ठेवा. तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही बटर पण टाकू शकता. मी थोडस हे 1 चमचा आहे, म्हणजे पीसेस केले छोटे छोटे, पण हे 1 चमचा आहे, थोडे टाकून घेते. आणि एक उकळी आली की मी गॅस कमी करणार, झाकण ठेवणार आणि 10 मिनिटं चांगलं शिजवून घेणार. हे बघा मी गॅसची फ्लेम ना लो ठेवली होती आणि झाकण ठेवलं होतं. आणि काय केलं मी 1-2 वेळा ना परतून घेतलं, कारण कसं खाली चिपकू शकतं ना, म्हणून मी 1-2 वेळा परतून घेतलं. आता मी काय करते, थोडीशी गॅसची फ्लेम हाय करून एकदा छान एक उकळी काढून घेते आणि मग गॅस बंद करते. आता हे बघा एक मी तुम्हाला सांगते, बघा आता रस्सा तुम्हाला एवढा दिसतो ना, असं वाटतं की पातळ आहे ना, पण आता मी बंद करणार आहे गॅस. पण हे जवळजवळ 5 मिनिटांना असंच आतल्यात उकळत राहतं आणि मग आपला म्हणजे असं रस्सा आपल्याला जेवढा पाहिजे ना त्याच्यापेक्षा कमी होतो, म्हणून तुम्ही हे लक्ष ठेवा. आता मला थोडा थपथपीत हवाय, तर मी आताच बंद करणार आहे. आता मी गॅस बंद करते आणि आता हे थंड होईल ना, तर एकदम असं थोडंसं सुकं होईल. मातीच्या भांड्यामध्ये असं होतं. आता हे बघा तुम्ही बघू शकता, मी गॅस बंद केलाय तरी पण बघा किती उकळत आहे. तर हे फक्त लक्षात ठेवा, जर तुम्ही मातीच्या भांड्यात केलं तर. आता हा अजून घट्ट होणार 10 मिनिटांनी, म्हणून मग जेवढं पाहिजे त्याच्या आधीच गॅस बंद करून घ्यायचा. आता आपला सोयाबीन रस्सा तयार आहे. आता आपण सर्व करू. हे बघा आपण छोटे सोयाबीन वापरले ना, तर सोयाबीनचा रस्सा तुम्ही करून बघा. मोठ्या सोयाबीनच्या रस्स्यापेक्षा खूप छान लागतो. तर माझी ही सोयाबीनची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.